धक्काच आहे हा, की शाळेतली मुलं अगदी लहान मुलं घेतात. म्हणजे मला वाटायचं हे पूर्वी आपल्या देशात होत नाही आहे. आणि म्हणजे हे ग्रामीण भागात पण होतं आणि रेग्युलर चांगल्या वस्तीत पण होतं का? म्हणजे ग्रामीण भागात बघितलं ना, तर ग्रामीण भागात ड्रग्ज तेवढे पोहोचलेले नाही आहेत अजून. मेट्रो सिटीमध्ये जेवढे पोहोचलेत तेवढे. पण दारूचं प्रमाण आहेच आहे तिथं. मुलं दारू पितात? हो, मुलं दारू पितात आणि तेवढा पैसा दिला जातोय आई-वडिलांकडून हातात. म्हणजे आपल्याला तालुकाच्या ठिकाणी किती पैसा आहे आणि त्यांची आपल्याला असं वाटतं, की पार्टीज इथं फक्त आपलीच मेट्रो सिटीमधलीच मुलं करतात. तसं नाहीये. तालुक्याच्या ठिकाणी पण मुलांच्या पार्टीज होतायतच आणि तिथून आणि हा अर्थातच त्या गावात जाऊन मी जेव्हा प्रश्न विचारलेत, की मीच चेक करत राहते, की खरंच कुठपर्यंत पोहोचलंय, कुठपर्यंत पोहोचलंय, तेव्हा लक्षात येतं. यवतमाळमधली एक केस होती. यवतमाळमधल्या त्या मुलाला ड्रग्सचं व्यसन लागलेलं होतं आणि असं होतं, की त्याला पाहिजे असेल, पैसे मागितले, ते नाही दिले, तर तो घरातली आहे ती वस्तू फोडायला सुरू करायचा. आई-वडिलांवर धावून जायचा अंगावर आणि ते लोकं इतके घाबरून जायचे, की ते देण्याशिवाय पर्यायच नसायचा त्यांना. किती वय होतं त्याचं? त्याचं साधारण 16-17 वय असेल त्याचं. तर म्हणजे त्यांना काही पर्याय नव्हता आणि खरंच तिथपर्यंत पोहोचलंय हे मला तेव्हा कळलं जेव्हा मी काही लिखाण केलं आणि लोकांनी रिप्लाय दिले. कारण आपण सगळीकडे जाऊ नाही शकत. पण जेव्हा लोकं आपल्याला अप्रोच करतात तेव्हा लक्षात येतं, की हे तिथपर्यंत पोहोचलंय. आणि ह्याच्यातलं अजून एक चॅलेंज असं आहे, की मुक्तांगणसारखी जर तुम्ही संस्था बघाल तर त्यांनी अल्कोहोलिझमवर खूप चांगलं काम केलं आहे. दारूच्या व्यसनमुक्तीसाठी त्यांचं नाव खूप चांगलं आहे, अभ्यासपूर्ण आहे ते सगळं. पण मुलांच्या ड्रग डिॲडिक्शनसाठी फार संस्थाच नाही आहेत. म्हणजे हे दुसरं चॅलेंज आहे आपल्यासमोर. एक तर जिथं आहेत तिथं प्रचंड पैसा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी मुलांना तिथं टाकावं. बाकीच्यांकडे ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे काही ऑप्शन्स नाही आहेत. एखादी संस्था असती जिथं स्ट्रीट चिल्ड्रनसाठी पण काम केलं जातं. पण ह्या एकदा ॲडिक्शनमध्ये सहजासहजी गेल्यानं मुलांना बाहेर काढणं सहजासहजी सोपं नाही आहे. कारण तो एक ड्रग डिॲडिक्शनसाठी एका कोणाचं काम नाही आहे. ते आपण टीमनी मिळून काम करायचं आहे. म्हणजे तिथं नर्स पण लागेल, डॉक्टर लागतील, सायकोलॉजिस्ट लागेल, तिथं आपल्याला सोशल वर्कर्स लागतील. आपल्याला तिथं पॅरेंट्सबरोबर काम करणारे लोक पाहिजेत. हे सगळ्यांनी मिळून काम केलं तर मुलांना त्या व्यसनातून बाहेर काढणं थोडंफार सोपं आहे. पण असं होतंय कुठं? म्हणजे कोण येणार एवढे सगळेजण? किती प्रमाण असेल असं हे मुलांमध्ये ॲडिक्शनचं साधारण? म्हणजे पर्सेंटेज वाईज तर असं नाही सांगता येणार मला. पण बरंच प्रमाण म्हणजे 20% लोकांपर्यंत तरी मुलांपर्यंत तरी 15-20% मुलांपर्यंत तरी हे पोहोचलेलं आहे. आता नॉट नेसेसरी ड्रग्जच असावेत. पण दारू पण त्याच्यात आली. कारण शेवटी तुमचं भान विसरणं, स्वतःला विसरणं, तर मग तो कोणताही नशा असू दे. मुलं-मुली जर जेंडर वाईज विचार केला ना, तर अर्थातच मुलांमध्ये जास्त आहे, अवेलेबिलिटी आहे, बाहेर जास्त वेळ राहतात. पण मुलींमध्ये नाही आहे असं नाही आहे. मुलींमध्ये सुद्धा हे प्रमाण आहे. एक ठिकाण नाही सांगत आता, पण एक होती मुलगी, मध्यमवर्गीय घरातली होती. आई-वडील खूप शिकलेले. मेट्रो सिटीमधलीच होती. आई-वडील शिकलेले, छान काम करत होते. मुलींनी छान काहीतरी करावं. 91% मार्क मिळालेली मुलगी होती 10वीला आणि आता तर खूप मार्क झालेत, त्यावेळी नव्हते तेवढे. त्या काळातल्या 91%ची मुलगी होती आणि तिच्या कॉलेजची वेळ असायची 10 वाजताची आणि म्हणजे 10 वाजता कॉलेज संपायचं आणि ती घरी 4 वाजता यायची. तर 10 ते 4 या वेळामध्ये सुद्धा ती मागं जाऊन त्यांचं दारू पिणं वगैरे व्हायचं कॉलेजच्या बाहेर पडून, जिथं कुठं ओसाड जागा आहे आणि ते सगळं उतरल्यावर मग ती बाहेर यायची. आणि ही मुलगी PhD पण करू शकेल एवढी पोटेन्शियल असलेली होती. पण तिने एक 10वी पास झालेला आणि पुढं न शिकायचं ठरवलेला बॉयफ्रेंड निवडलेला होता. तिला जेव्हा मी विचारलं, तिने हे सगळं कबूल केलं. जेव्हा तिला काउन्सिलिंगमध्ये आणलं. पण केस आली कशी? म्हणजे तिच्या आईला मी माहिती होते. तिच्या आईने ऐकलेलं होतं काउन्सिलिंगसाठी. कुणाला सांगू आता हे सगळं? पण आईपर्यंत कसं पोहोचलं? आईला लक्षात आलं की हिचं काहीतरी वागणं बदललंय, हे झालं. पण काय होतंय ते नव्हतं माहिती. तिने ते 1-2 सेशनमध्ये तिने सांगितलं. तिने 10वी झालेला मुलगा का निवडला हे मी तिला वारंवार विचारत होते. म्हणजे आपल्या जोडीदाराची कल्पना पैशाने काही पण असू दे, पण तुझी शिक्षणाने का नाही आहे? तर तिने सांगितलं, हाच तो मुलगा आहे ज्यांनी मला या व्यसनातून बाहेर काढलं. म्हणजे तिच्या लाईफचे डिसिजन म्हणजे व्यसनाने कसे बदलले होते हे मला तेव्हा लक्षात आलं. आपण साधारण व्यसनाने काय म्हणतो की तब्येत खराब होईल, आयुष्य वाया जाईल, करिअर वाया जाईल. पण हिची जोडीदाराची निवड या गोष्टीवर ठरणारी होती आणि ही
साधारण 16-17 वर्षाच्या मुलीला त्या 10वीच्या मुलांनी घरात सगळीकडे ही होणारी सून आहे असं डिक्लेअर केलेलं होतं. आई-वडील बघत राहायचे. ती त्या घरी जायची त्यांच्या. तिथं तिला सगळेजण सूनबाई करत राहायचे. म्हणजे यांना वाटायचं, अगं तू त्याच्याशीच कर, पण तू शिकशील की नाही? आत्तापासून ह्या सगळ्यात कशासाठी जातीयेस? म्हणजे बाहेर काढलं त्यांनी, खूप चांगलं केलं. पण अशा केसेसमध्ये हे किती म्हणजे हे वेगळाच अँगल माझ्यासमोर आला, की इथं तर हिच्या लाईफचं डिसिजन चेंज झाला ह्या सगळ्या व्यसनातून. हे सगळं झालं नसतं तर ती या सगळ्यात अडकली पण नसती. अर्थात पुढं जाऊन त्या मुलीने खूप ह्याच्यातून बाहेर पडली, कारण त्याच्यामध्ये व्हायलन्स पण होता. त्या 10वी झालेला जो मुलगा होता, तर तिच्यावर तो हात उगारायचा. तिची आई तिला म्हणायची, तू एकदा विचार कर, मी कधी तुझ्यावर हात उगारला नाही, बाबांनी नाही हात उगारला, हा उगारतोय. 10वी महत्त्वाचं नाही आहे, हे अंडरलाईन आहे, की इथं तुझ्या आत्ता व्हायलन्स होतोय तुझ्या आयुष्यात, पुढे काय होईल. पण मग जेव्हा आम्ही फॅमिली काउन्सिलिंग पण करावं लागलं अशा वेळेस, कारण आता तो आहे त्याच्यात तर तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर या केसेसमध्ये ते लक्षात आलं, की मुलांना मदत पाहिजे असते, पण ती पुढं जाऊन तिने सायकोलॉजिस्ट घेतलं, खूप चांगलं काम करते आता. पण हा एक अँगल आहे, की करिअरवर, लाईफ पार्टनर निवडण्यावर, कारण तुमची सारासार विवेकबुद्धी साधारण 18पर्यंत तरी डेव्हलप होती आहे. पण तोपर्यंत पण तुम्ही एक हळूहळू मॅच्युरिटीला जातच असता, आणि ती मॅच्युरिटी तुमचं नशा सगळं दाबून टाकते. म्हणजे परत तुम्हाला तसं तुम्ही चाइल्डिशच निर्णय घेता, आणि म्हणून ह्या ड्रग्जवर काम करणं, डी काम करणं गरजेचं आहे. आपल्या भारतात अजून खूप व्हायचं आहे, कारण डी ॲडिक्शनवर काम करणारे स्पेशालिस्ट अजून आपल्याकडं तेवढे बोटावर मोजणारे अवेलेबल आहेत, खूप अवेलेबल नाही आहेत. बेड्स तेवढे अवेलेबल नसतात. बरं, यांना काही एखादा महिना 8 दिवस ॲडमिट करून चालत नाही. तो डिटॉक्स प्रोग्राम असतो, आणि तो त्यांना 3 महिने 6 महिने पूर्ण करावा लागतो, आणि मग ते सिस्टमॅटिक त्यांचं ॲव्हर्जन करून मग त्यांना बाहेर आणावं लागतं. तरी धोका राहतोच. पण बऱ्याचदा हे संगतीमुळे असतं नाही का, म्हणजे त्यांना त्या एन्व्हायरमेंटमधनं बाहेर काढायला लागत असेल. करेक्ट. म्हणजे त्यांची शाळा किंवा कॉलेज बदला, पूर्णतः राहण्याची जागा बदला, हा एक मोठा निर्णय असतो त्या कुटुंबाच्या दृष्टीने. आणि घेतला जातो. इथून बाहेर काढून गावालाच पाठवून देणं. ज्यांना गाव आहे ते पाठवतील, ज्यांना नाही तिथं आईवडील कसे काय घरं बदलतील. हा खूप मोठं चॅलेंज असतंच म्हणजे पालकांसमोर, की रिहॅबिलिटेशन सोपं नाही आहे. दारूचं रिहॅबिलिटेशन एक वेळ आत्तापर्यंत, आणि अभ्यास किती झाला आहे ना, आपण अल्कोहोलिक अनॉनिमस आहे, मग त्याच्यानंतर औषधं डॉक्टरांकडे खूप अवेलेबल आहेत. पण या एज ग्रुपसाठीचं जे ड्रग डी-ॲडिक्शन आहे त्याच्यावर अजून खूप काम व्हायची गरज आहे, आणि जेवढ्या प्रमाणात हे चॅलेंजच असणार आहे आपलं पुढच्या वेळेस. आणि म्हणजे वाढतीये ती संख्या. ती संख्या वाढतीये, कारण वेब सिरीज आणि टीव्ही मधून पण ड्रग्ज म्हणजे कुछ नाही रे, चलता है असं काहीतरी दाखवता. तुम्ही ते स्मेल करताना, इनहेल करताना दाखवता, तुम्ही ते पिताना दाखवता, आज कुछ करके देखेंगे म्हणताना दाखवता. तर या मुलांवर तो पटकीने इम्पॅक्ट पडतो. त्यांना असं वाटतं हे आईवडील, यांना काही समजत नाही जगात काय चाललंय ते, पण हे ओके आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.